नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी 2017ची कर्जमाफी असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2019 या अंतर्गत शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या होत्या। केवायसी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांची जी काही केवायसी ची रक्कम असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम असेल ती बँकेच्या खात्यावरती ट्रान्सफर झाली नव्हती। अनेक शेतकरी यामध्ये वंचित होते आणि अखेर त्या शेतकऱ्यांसाठी 599 कोटीचा जो काही निधी असेल त्याची मंजुरी ही हिवाळी अधिवेशनात देण्यात आली होती आणि त्या संदर्भात काल एक जी आर करण्यात आलेले आहे 7 जानेवारी आणि या 7 जानेवारीच्या जी आर प्रमाणे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। तर यामध्ये कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कशा पद्धतीने केली जाणार आहे, सरसकट होणार का, शेतकरी कोणते पात्र असणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कोणती केली जाणार आहे, किती लाखापर्यंत केली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी केली जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तर मंडळी अनेक शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्यानंतर सततची नागपिके असेल किंवा अतिरिक्त पाऊस असेल, पावसाचा खंड असेल, या अभावी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यापूर्वी जे काही भाजप सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांची 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती आणि आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे त्या टायमाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निर्णय घेत होते। म्हणजे एकंदरीत जे काही अटी असतील त्या अटी टाकण्यात आल्या होत्या आणि त्या अटीप्रमाणे शेतकऱ्यांची 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी ही करण्यात आली होती। आता अनेक शेतकऱ्यांच्या जे काही अटी असतील त्या अटीत बसल्या न करण्याने शेतकऱ्यांच्या ह्या कर्जमाफीचे जे काही निर्णय असेल किंवा कर्जमाफी असेल ती झाली नव्हती। कारण तर पुनर्गठन असेल, अनेक शेतकऱ्यांचं एक कर्ज माफ झालं होतं म्हणजे पीक कर्ज माफ झालं होतं, तर पुनर्गठन हे माफ करण्यात आलं नव्हतं। अनेक शेतकरी यामध्ये वंचित होते, अनेक शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले होते, त्या ठिकाणी शाल श्रीफळ सुद्धा देण्यात आलं होतं, परंतु त्या शेतकऱ्यांच्या केवायसी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या। त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती आणि अखेर त्या याचिकाचा जे काही निकाल असेल नागपूर खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूला दिलेला आहे आणि शेतकरी यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र केले होते। आणि खंडपीठाने असं सुद्धा सांगितलं होतं की 3 आठवड्याच्या आत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या, अशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी जे काय असेल त्याच्यासाठी जवळपास 7 ते 8 कोटीपेक्षा एवढा निधी लागणार होता, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या यामध्ये जे काही कर्जमाफी असेल ती झाल्या होत्या। म्हणजे कशा पद्धतीने झाल्या होत्या, सेटलमेंट योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्या सेटलमेंट योजनेच्या अंतर्गत सुद्धा काही शेतकऱ्यांच्या केवायसी म्हणजे कर्जमाफ्या देण्यात आल्या होत्या। कोणाचा 4 लाख रुपये असेल तर त्यातली 60% किंवा 30% रक्कम ही भरून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती। आता अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, या दोन्ही कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होते, ज्या शेतकऱ्यांचे सत्कार झाले होते, केवायसी झाल्या होत्या, अशा शेतकऱ्यांच्या केवायसीच्या संदर्भात आणि जे काही केवायसीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही काम दिलेलं होतं ते महाऑनलाईनला दिलं होतं आणि महाऑनलाईनला दिल्यानंतर जे काही महाआयटी कंपनी असेल त्याला तो डाटा ट्रान्सफर करणं गरजेचं होतं, परंतु जो काही डाटा ट्रान्सफर करण्यासाठी निधी असणार आहे तो निधी कमी लागत होता, निधी पुरेसा नव्हता, म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा महाआयटी कंपनीच्या माध्यमातून तो डाटा घेण्याचं काम हे स्थगित करण्यात आलं होतं आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अखेर तो जो काही डाटा असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूला म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही डाटा असेल तो घेण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे महाआयटी कंपनीच्या माध्यमातून। आणि आता 2025 चालू आहे, 2026 रनिंग सुरू झालेलं आहे, 2025 संपलेलं आहे आणि या दरम्यान जे काही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी 2017 आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2019 या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांसाठी 7 जानेवारीला एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेला आहे आणि आता 3 आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ती केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। आता यासाठी जे काही पोर्टल असेल ते पोर्टल विकसित केलं जाणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसी केल्या जातील आणि केवायसी जे काही लाभार्थी शेतकरी जे काही पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या केवायसीच्या संदर्भात जे काही निर्णय असेल ते केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। अनेक शेतकऱ्यांचं कर्ज आता परत एकदा वाढलेलं आहे, कोणाचं 60,000 रुपये होतं तर त्याचं 70 ते 80,000 किंवा लाख रुपयाच्या वरती गेलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करत असताना आता हे पूर्णपणे कर्जमाफी केली जाणार आहे। जे काही 2017ला
वंचित शेतकरी होते, पात्र होते, जे थकीत शेतकरी होते, अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ह्या केला जाणार आहे. 599 कोटीचा निधी त्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने जे काही थकीत शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या केल्या जाणार आहे. आता जे काही कर्जमाफी असेल ती कोणत्या जिल्ह्यात केल्या जाणार? आता जे काही 36 जिल्हे होते, ज्या 36 जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र होते त्या ठिकाणच्या बँकेला आदेश देण्यात आले होते. मग मध्यवर्ती सहकारी बँक असेल, त्याचबरोबर जे काही पतसंस्था असतील, त्याचबरोबर नॅशनलाइज बँक असेल, असं सर्व बँकेला एक डाटा कव्हरेज करण्याचं काम हे देण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आता ही कारवाई सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डाटा असेल तो घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर जो काही 599 कोटीचा निधी आहे, व्यतिरिक्त जो काही निधी असेल तो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. जे थकीत 2017ला होते अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर 2019 महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र असतील अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ह्या केल्या जाणार आहे. आता 2026 आहे आणि त्याचबरोबर जे काही नवीन कर्जमाफी असेल ती सुद्धा जाहीर केली जाईल. त्याच्यासाठी जे काही समिती असेल ती समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू करण्यात आलेले आहे. म्हणजेच एकंदरीत 2019च्या नंतर जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे रेग्युलर असेल किंवा जे काही कर्ज असेल 2025 पर्यंत रेग्युलर असेल अशा देखील शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर 2023, 24, 25 या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलेलं असेल किंवा एखादा शेतकरी थकीत गेलेला असेल, मयत व्यक्ती त्या ठिकाणचा असेल, त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे भरल्या गेलं नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. परंतु 2025च्या नंतर जर पुनर्गठन केलं असेल किंवा 2025च्या अंतर्गत जे काही आधीवर म्हणजे 2024च्या सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं अशा शेतकऱ्यांचं 2025च्या सुरुवातीपर्यंत हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि आता जे काही 2025 रनिंग असेल, 2026 असेल, याचा देखील विचार करणं गरजेचं असणार आहे. कारण तर शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नाही किंवा निधी उपलब्ध नाही, म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून, रविकांत तुपकरे असतील, त्याचबरोबर शेतकरी संघटना असतील आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील असतील यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव केला जाणार आहे. आणि बच्चू कडू यांच्या माध्यमातून परत एकदा एक लढा सुरू केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही सरसकट कर्जमाफी 2026 पर्यंत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जाणार आहे. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण तर शेतकऱ्यांच्या शेतीविषयी माहिती असतील, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, इतर योजना असतील, याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी दिली जात असते. म्हणून नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.